पहिला सामना रंगतोय क्वालिफायर 1 साठी SGP स्टीमर वर्सेस बॅगिंग बिबट्याज. बॅगिंग बिबट्या संघाकडून गोलंदाजी मार्क वरती येतोय स्वतः कर्णधार हेमंत घरत आणि फलंदाजीसाठी येत आहेत ते आमचे मित्र सूरज पाटील आणि केदार बिर्जे. सुंदर असा रोमांचक सामना रंगणार आहे. सामन्याला सुरुवात होते. पंचांचा इशारा होतोय. सामना चालू होतोय. हॅलो 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 हॅलो. दोन्ही संघाचे 12वा खेळाडू इथे येऊ द्या. दोन्ही संघाचे 12वा खेळाडू इथे यायचा आहे. AGP स्टीमर 12वा खेळाडू पाठवा आपला. चला सामनाला सुरुवात होतोय. पहिलाच चेंडू आणि निर्धाव चेंडू. सुंदर अशी सुरुवात होते बॅगिंग बिबट्याकडून. उत्कृष्ट फलंदाज सूरज पाटील आतापर्यंत उत्कृष्ट अशी कामगिरी केलेली आहे सूरज पाटील यांनी. पुन्हा एकदा मारलेला चेंडू आणि कार्पेटच्या सहाय्याने पाहूया. एक रन पूर्ण. दुसरे रनाची प्रयत्न परंतु दुसरी रन पूर्ण करतायत. 2 धावांवरती समाधान मानावं लागते सूरज पाटील यांना. तिसरा चेंडू घेऊन येतात हेमंत घरत. त्यांचा सुंदर असा मारलेला चेंडू. क्षेत्ररक्षक आणि एकच धावावरती समाधान मानावं लागतंय आणि 1 धावेने धाव संख्या वाढते आणि धाव संख्या होते ती 3 धावा. 3 चेंडू 3 धावा. सुंदर अशी गोलंदाजी पाहायला मिळते हेमंत घरत यांच्याकडून. आणि फलंदाजीसाठी उभे ठाकलेत ते आमचे मित्र केदार बिर्जे. उत्कृष्ट असं अलिबाग तालुक्यातलं एक मोठं नाव केदार बिर्जे. सुंदर असा टोटवलेला चेंडू जातोय 1 बाउन्स. सीमारेखा पार दणदणीत चौकार. धावसह धाव संख्या होते ती 7 धावा. अजून ही 2 चेंडू येणं बाकी. हेमंत विरुद्ध केदार. पुन्हा एकदा थोडासा झेल सुटतोय निसटतोय. जीवदान मिळतंय ते स्वतः कर्णधार केदार बिर्जे याला आणि 1 धाव मिळते ही SGP स्टीमर संघाला. 1 धावेसह धाव संख्या होते ती 8 धावा. या षटकातला शेवटचा चेंडू येणं बाकी. आणि त्याचा सामना करतील सूरज पाटील. सुंदर असा मारलेला चेंडू. चेंडू खाली सूरज घासे आणि उत्कृष्ट असा झेल टिपलेला सूरज आणि सूरज बाद. पण मॅच बद्दल बोलतोय, चालू असलेल्या सामन्याबद्दल बोलतोय, प्लेयर्स बद्दल बोलतोय, पण तू ह्या ग्राउंड बद्दल काय थोडं सांगू शकशील? दादा नक्कीच
कारण ह्या ग्राउंडवरती आरसेपने खूप मेहनत घेतलेली आहे. मला वाटतं म्हणजे आम्ही आल्यानंतर आमचं भाग्य चांगलं आहे की ह्या लाईट्स आम्हाला आरसेपने उपलब्ध करून दिल्यात आणि ही पहिली वहिली प्रकाश ज्योतातली मला वाटते कॉर्पोरेट लीग असेल, हे पूर्ण नक्कीच, महाराष्ट्रामधली असेल असं मला तरी वाटतंय. तर धन्यवाद आरसेपला देतोय मी की आरसेपने आम्हाला एक चांगला खेळण्याची संधी दिलेली आहे. नक्कीच विशाल, आरसीएफ व्यवस्थापनाचे आपण आभार मानतोच आहोत. तसेच आपले ग्राउंड क्युरेटर, पिच क्युरेटर या सर्वांचे सुद्धा आभार मानणं गरजेचं आहे. कारण एवढी ग्रीन ग्रास आपल्या पूर्ण अख्ख्या ग्राउंडभर जी दिसते. नक्कीच दादा. चला दुसरं षटक घेऊन येतात अनुज गावंड आणि स्वयर चेंडू. धाव संख्येत एकने भर होते आणि धाव संख्या होते ती 9 धावा. वैयक्तिक पहिलं षटक आणि संघाचं दुसरं षटक घेऊन येतो तो अनुज गावंड आणि त्याचा सामना करतील केदार बिर्जे. सुंदर असा मारलेला चेंडू. एक धाव पूर्ण, दुसरा धाव घेण्याचा प्रयत्न पाहूया आणि दुसरी धाव पूर्ण करून 2 धावांवरती समाधान मानावं लागते ते केदार बिर्जेला आणि 2 धावेसह धाव संख्या पोहोचते ती 13 धावा. एक रन शॉट दिलेली आहे. 1 रन शॉट्स आहे त्याच्यामुळे एकच धावावरती समाधान मानावं लागतंय. सुंदर असा सामना बघायला मिळतोय मित्रांनो. गुलाबी थंडीमध्ये हा सामना रंगतोय आणि खरंच आरसेपचे कर्मचारी असतील, त्याच्या सहाय्यक असतील, सपोर्टर्स असतील, सर्व आवर्जून हा सामना यूट्यूबच्या माध्यमातून पाहत असतील. चला पुन्हा एकदा अनुज टू केदार. मारलेला चेंडू आणि एक धाव पूर्ण, दुसरी धावेचा प्रयत्न, परंतु एकच धावावरती समाधान मानावं लागतंय केदार बिर्जे याला आणि 1 धावेसह धाव संख्या पोहोचते ती 14 धावा. नक्कीच विशाल, प्रत्येक खेळाडूचं स्वप्न असतं की प्रकाश झोतामध्ये आपल्याला एकदा तरी सामना खेळायला मिळाला पाहिजे. आणि आज आपल्या आरसीएफ प्रीमियर लीगच्या प्रयत्नामुळे बऱ्याचशा खेळाडूंचं स्वप्न पूर्ण झालेलं आहे प्रकाश झोतात सामना खेळण्याचं. माफ करा, धावसंख्या 11 झालेली आहे. सुंदर असा उत्कृष्ट दर्जाचा टाकलेला चेंडू काहीसा कपिल यांना कळलेला नाही आहे. निर्धाव चेंडू. एक हेमंत किती बॉल झाले आता? 4 बॉल. हा हुकला एक. 3 बॉल. अजून ही 3 चेंडू येणं बाकी. धाव संख्या होते ती हॅलो हॅलो पूर्ण प्लेन आहे तो 11. हॅलो हॅलो ओके थोडा ऐकू दे. उत्कृष्ट दर्जाची खेळी करतोय कपिल आपल्या फलंदाजीमधून. हॅलो. काल आपण कालच्या हंगामातला शेवटचा सामना आपण पाहिला होता तो एजीपी स्टीमर आणि बॅगिंग बिबट्याच. पुन्हा एकदा अनुज टू केदार. हो 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 सुंदर असा चेंडू, परंतु पंचांकडून इशारा येतोय आणि स्वैर चेंडू. धाव संख्येत 1ने भर होते आणि धाव संख्या पोहोचते ती 13. विशाल, काय वाटतंय साधारण किती टार्गेट असायला पाहिजे सामना रंगतदार होण्यासाठी? दादा, कालपासून आम्ही स्पर्धा पाहतोय, तर जेव्हा प्रकाश ज्योतामध्ये स्पर्धा चालू होते कालपासून मी पाहतोय तर लो स्कोरिंग मॅचेस खूप होतात आणि दोन्ही संघांकडे गोलंदाजी लाईन्स खूप चांगली आहे. त्याच्यामुळं जास्तीत जास्त मला वाटते तर एक 50च्या आतमध्ये स्कोर होईल. धन्यवाद विशाल. पुन्हा एकदा अनुज टू केदार. पाहूया कशा प्रकारे मारा करतील. सुंदर असा टोललेला चेंडू आणि चेंडा जातोय सीमा रेखा पार. दणदणीत षटकार.
तिसरं षटक घेऊन येतात स्वतः संघाचे संघ मालक दीपेश म्हात्रे. एक विराथळ मधून जे बिलॉंग करतात ते आमचे मित्र दीपेश म्हात्रे. चला व्हॉलेंटियर्स कृपया आपण बॉल द्यायचा आहे. चला सामना चालू करायचा आहे. सुंदर असा सामना पाहायला मिळतोय. कपिल पाटील फलंदाजीसाठी आहेत समोर. त्यांचा मारा करतील दीपेश म्हात्रे. पहिला चेंडू पाहूया कशा प्रकारे हो रिव्हर्स स्वीप खेळण्याचा प्रयत्न आणि रिव्हर्स स्वीपला सक्सेस आणि जातोय सीमा रेखा पार चौकार. पहिल्याच चेंडूवरती चौकार ठोकतोय कपिल पाटील. पाहूया कपिल पाटीलची फलंदाजी. पुन्हा एकदा पाठी मारण्याचा प्रयत्न आणि चेंडू जातोय सीमा रेखा पार चौकार. चौकार आले तर कपिल पाटील यांच्या बॅट मधून आणि धाव संख्या पोहोचते ती 29 धावा. 2 चेंडू 29 धावा. सुंदर अशी सुरुवात केली आहे एसजीपी स्टीमर कडून कपिल पाटील याने. थोडस कमबॅक करावं लागेल आपल्या संघासाठी दीपेश म्हात्रे यांना. पुन्हा एकदा दीपेश टू कपिल. ओहो सुंदर असा चेंडू टाकलेला आहे परंतु अंपायरनी रिव्ह्यू घेतलेला आहे. वाईट साठी चेक करायचा आहे. अंपायर बॅट्समॅन रिव्ह्यू आहे का हा? ओके. फेअर डिलिव्हरी. आणि बॅट्समनना सांगू शकतो की आपला रिव्ह्यू आपण गमावलेला आहात. सुंदर असा कमबॅक करताना बघायला मिळतोय आपण दीपेश म्हात्रे याला. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्क वरती. हो मला वाटतं इथे झेल बाद होतोय कपिल आणि सुंदर असा कमबॅक करताना दीपेश म्हात्रे. सर्वात महागडा खेळाडू ठरलेला हा मेहुल हामणे. 12,000 पॉइंटला गतवर्षी याला खरेदी केला होता. पाहूया कशा प्रकारे एसजीबी स्टीमर साठी आपली फलंदाजी करतील मेहुल हामणे आणि त्याचा मारा करतील दीपेश म्हात्रे. 2 लगातार चौकार खाल्ल्यानंतर पुन्हा एकदा कमबॅक केलेलं दिसतं बॅगिंग बिबट्याची स्वतः संघ मालक दीपेश म्हात्रे. दीपेश टू मेहुल. सुंदर असा चेंडू टोलवलाय परंतु जातोय आणि ते थोडस सिद्धनाथ खांडेकर यांच्याकडून गच्चाळ क्षेत्ररक्षण बघायला मिळतंय.
आणि 2 धावेसह धाव संख्या पोहोचते ती 31 धावा. या षटकातला शेवटचा चेंडू पाहूया कसा प्रकारे सामना करतील मेहुण हामणे. हो 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 पुन्हा एकदा कमबॅक आणि निर्धाव चेंडू. सुंदर अशी गोलंदाजी, आपली कलात्मक गोलंदाजी दाखवताना दीपेश म्हात्रे. आणि 3 षटक पूर्ण होतात आणि 3 षटकासह धाव संख्या पोहोचते ती 31 धावा. शेवटचं षटक येणं अजून बाकी. त्या अखेर 31 धावा. दादा, मी कालपासून आम्ही सामने पाहतोय, प्रकाश झोतामध्ये थोडा स्कोर कमी होतोय, लो स्कोरिंग मॅचेस होत आहेत. बॉलिंग गोलंदाजी खूप चांगल्या प्रकारची बघायला मिळते. आता आपल्याला नक्की फलंदाजच सांगू शकतील की प्रॉब्लेम काय होते. बॉल षटकार का मारले जात नाहीयेत, बॉल बाहेर का जात नाहीये. थोडासा वाऱ्याचा पण परिणाम झालेला मला जाणवते की संध्याकाळपर्यंत वारा भरपूर होता ऑन साईडला आणि आता वारा संपूर्णपणे थांबलेला आहे. कदाचित त्याचा ॲडव्हान्टेज आता बॉलरला मिळतोय आणि तोच डिसॲडव्हान्टेज आता बॅट्समनना होतोय. चला, बॉलिंग मार्गवरती शेवटचं षटक आणि स्वतःचं पहिलं वैयक्तिक षटक पहिलं घेऊन येतात ते सिद्धेश भगत. बॅगिंग बिबट्याकडून वारंवार चांगली कामगिरी करत आलेत. गोलंदाजी मार्कवरती पाहूया कशा प्रकारे आपले षटक जातील आणि त्यांचा सामना करतील स्वतः केदार बिर्जे. पहिला चेंडू घेऊन येतात सिद्धेश भगत. हो हो, सुंदर असा मारलेला चेंडू. 1 धाव पूर्ण. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि दुसरी धाव ही पूर्ण केलेली आहे आणि 2 धावेसह धाव संख्या पोहोचते ती 33 धावा. रोमांचक असा सामना पाहायला मिळतोय मित्रांनो. पुन्हा एकदा सिद्धेश टू केदार. ओ, उंच हवेत मारलेला हा चेंडू बघूया आणि झेल बाद मोठा हादरा बसतोय तो एचपी स्टीमरला. आतापर्यंत रोमांचक अशी उत्कृष्ट अशी फलंदाजी केलेला संतोष राणे. अजून ही 4 चेंडू येणं बाकी. पाहूया कशा प्रकारे सामना करतील सिद्धेश भगत यांचा संतोष राणे. आतापर्यंत सुंदर अशी त्यांची आपल्याला फलंदाजी पाहायला मिळालेली आहे, पण थोडंसं क्वालिफायरचं दडपण असतं, प्रेशर असतं. पर त्यांना चांगलंच माहिती आहे कशा प्रकारे हे दडपण प्रेशर हँडल करायचं. पाहूया संतोष राणे टू सिद्धेश भगत. स्वतः स्वप्नील वार्डे फिल्डिंग सजवताना. हो हो हो, सुंदर चेंडू टाकलाय. 1 धाव पूर्ण होते. दुसऱ्या धावेची मागणी आणि दुसरी धाव आणि मला वाटते थोडीशी मिसफिल्ड आणि 3 धावा मिळतात या चेंडूवरती. सुंदर अशी रनिंग बिटवीन द विकेट आणि 3 धावेनी धाव संख्या पोहोचते ती 36 धावा.
सुंदर अशी गोलंदाजी पाहायला मिळते, पण थोडस क्षेत्ररक्षकाकडून चूक होते. ठीक आहे, पुन्हा एकदा सिद्धेश भगत टू मेहुल आमने. ओ सुंदर अशी आणि आणि रनआउट होतोय तो संतोष राणे. पुन्हा एकदा सिद्धेश भगत टू मेहुल हामने. सुंदर असा टोलेला चेंडू आणि चेंडू जातोय सीमा रेखा पार, दणदणीत षटकार. मी काही कमी नाही आणि धाव संख्या पोहोचते ती 43 धावा. पाहूया शेवटचा चेंडू आणि सुंदर असा मारलेला चेंडू आणि चेंडू जातोय सीमा रेखा. बॅगिंग बिबट्या असा संघ आपल्याला पाहायला मिळतोय. बॅगिंग बिबट्या संघ अगदी धावा बनवण्याचा प्रयत्न करणार का? अगदी आपण पाहतोय इंस्टाग्राम वरती क्रिकेटचं प्रचंड वेड आपल्याला पाहायला मिळतं आणि चांगल्या चांगल्या रील्स देखील आपल्याला पाहायला मिळतात.
चला वळूया मैदानाच्या वरती अगदी थोडीशी नजर हॉटस्टार वरती देखील टाकूया. 17.5 करोड लोक जो सामना पाहतायत ना, भारताच्या विरुद्धामध्ये वेस्ट इंडिज हा सामना 116 धावांवरती 3 फलंदाज बाद झालेत वेस्ट इंडिज संघाचे. 13.4 षटकांची अखेरीस आपण पाहतोय अगदी रुदरफोर्ड आणि पॉवेल तिथे फलंदाजी करत असताना. वळूया मैदानाच्या वरती दोन्ही संघाचा 12वा खेळाडू आमच्यापर्यंत पोहोचायचा. इथे लगेच संघाचा कर्णधार याची दखल घ्यायची आहे. जर आपला 12वा खेळाडू नसेल ना तर कोणतीही सबब ऐकली जाणार नाहीये प्लीज. मग धावेची गफलत झाली ऐकून घेतली जाणार नाहीये. कोणतेही खऱ्या अर्थानं इथे निर्णयाची सबब ऐकून घेतली जाणार नाहीये. अतिरिक्त खेळाडू आमच्यापर्यंत पोहोचवा प्लीज रिक्वेस्ट. Fantastic cricket atmosphere. Final night of the tournament, RCF Premier League 2026. Eliminator match number 1 goes on. 50 runs need to win this match in restricted 4 overs here. 4 षटकांमध्ये 4 ओवर के अंदर जरूर कुल मिला के 50 रन संख्या बनानी है. 50 रन संख्या किस अंदाज के साथ बनाई जाएगी. हालांकि देखा जाए तो पहली अपनी निजी पहला और टीम के निजी पहला ओवर फेंकने के लिए केदार बिरजे और बॉलिंग ट्रैक. लेट्स प्ले पहली गेंद राइट आर्म ओवर द विकेट. जड़ में ये गेंद फेंकी थी हालांकि डेंजर जोन में इथे डायरेक्ट हिट. जरूर तीसरे अंपायर की इधर देखना चाहते हैं अंपायर जी वेदर इट इज आउट और नॉट आउट. रनआउट के लिए जरूर बल्लेबाज पॉपिंग क्रीज के अंदर पूछा है या नहीं पूछा ये जरूर चेक किया जाएगा. किसी ने खूबसूरत कहा है कि बस कर्म तुम्हारा कल होगा. इट्स नॉट आउट. नॉट आउट. बल्लेबाज सेफ है बैटर सेफ है. जरूर एक रन पहली रन स्कोर कार्ड के ऊपर आती हुई हमारे स्कोर कार्ड दोस्त शुभम गावन अपनी जिम्मेदारी संभालते हुए ये वक्त ये गेंद जरूर लाउडा बेल मैदान के ऊपर आंखों इशारे की और बल्लेबाज ने 1 रन आसानी के साथ जरूर जोड़ दिया है. स्कोर कार्ड के ऊपर 1 रन का इजाफा 1 रन की बढ़ती. स्कोर कार्ड पहुंचा है 2 रन के ऊपर. 50 रन की दरकार है मैच हासिल करने के लिए. 50 रन चाहिए मैच जीतने के लिए. हालांकि अपने निजी नफीतुली गेंदबाजी करने के लिए गेंदबाज केदार बिरजे को नवाजा जाता है. यावेळेस अगदी अलॉंग द कार्पेट हा फटका होता जिथे आपण पाहतोय अगदी 1 धाव घेतली जाते. एका धावेनिशी धाव फलकावरती धावा आपल्याला पाहायला मिळतात. 3 धावा आल्यात. 3 धावा मैदानाच्या वरती आपल्याला पाहायला मिळतात. 3 धावा कशा प्रकारे बनवल्या गेल्यात याच्याकडे आपल्याला जवळून पाहावं लागेल. अगदी ऑफिशियल ब्रॉडकास्टिंग पार्टनर tenniscricket.in च्या माध्यमातून अगदी एक रम्य दृश्य टिपलं जाते ड्रोन फुटेजच्या माध्यमातून. यावेळेस राईट ओव्हर द विकेट मोठा फटका सरळ खेचला अगदी तिथे. फक्त एका धावेनिशी 1 धाव घेतली जाते. 1 धाव द फलकावरती. एका धावेनिशी द फलकावरती धावा 4 धावा येतात. 4 ऑन स्कोरबुक 4 धावा. इथे कोरपोनच्या डोक्यावरून खेचलाय. ताकदीवरती स्वार होऊन फटका खेळला जातोय. चांगला फटका तडफदार चेंडू सीमा पार आलाय दर्जेदार चौकार. आठ धावा फलकावरती लागल्यात. यावेळेस संघाचा वेध घेणारा चेंडू मैदानाच्या वरती तिथे झेल पकडला जातोय. कॅच ऑफ द मॅच कॅच ऑफ द टुर्नामेंट रनिंग कॅच फलंदाज
नाही खेळता. अगदी 360 अंशाचं रम्य दृश्य टेनिस क्रिकेट .in माध्यमातून इथे टिपलं जात आहे. नंदन घरत आणि त्यांचा संपूर्ण परिवार आहे ना RCA प्रीमियर लीग 2026 साठी अगदी प्रयत्नांची पराकाष्ठा करत असताना आपल्या मराठी माणसाची YouTube वाहिनी आहे मित्रांनो. लाईक केलं नसेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. टेनिस क्रिकेट .in केदार आपण पाहतोय पहिल्या षटकामध्ये चांगली गोलंदाजी करताना त्यांच्या पावलावरती पाऊल ठेवण्यासाठी गोलंदाज कपिल पाटील, ज्याने या मागच्या चेंडूवरती का फलातून झेल टिपला होता, तोच कपिल आला. अगदी भरभक्कम शरीर यष्टी आपण पाहतोय घेऊन मैदानाच्या वरती. तिथे क्षेत्ररक्षणामध्ये थोडासा बदलाव करत असताना इथे दुसरं षटक कशा प्रकारे हाताळलं जाणार आहे. 50 धावांची गरज आहे. मॅच ऑन, बॅटल इंटरेस्टिंग आहे. राईट अप ओव्हर द विकेट मैदानाच्या वरती चालू आहे. लिडिंग एज घेऊन चेंडू बिहाइंड द विकेट रावल. इथे मैदानाच्या वरती आपण पाहतोय एक धाव दफलकावरती पूर्ण झाली आहे. एका धाब्यानिशी दफलकावरती धावा पूर्ण झाल्यात. 9 धावा, 9 कम्स अप. 9 धावा पूर्ण. एक फलंदाज बाद देखील यावेळेस सरळ आपल्या फॉलो थ्रू मध्ये कपिलचं क्षेत्ररक्षण करण्याचा प्रयत्न इथे अगदी आपण पाहतोय चांगलं हँड आय कोऑर्डिनेशन. फलंदाजांचं एक धाव चिकी सिंगल ज्याला म्हटलं जातं ती घेतली जाते त्या फलकावरती. एक धावा लिया. 10 धावा पूर्ण झाल्यात. दहा धावा द फलकावरती पूर्ण झाल्यात. कपिलची गोलंदाजी आजच्या रजनीमध्ये कपिल आपण पाहतोय कौतुकास पात्र गोलंदाजी मैदानाच्या वरती करत असताना चर्चेला उदाहरण देत असताना आपण पाहतोय कपिलची गोलंदाजी. समोर असलेला फलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय शुभम आणि प्रवीण. ही जोडी मैदानाच्या वरती प्रचंड मेहनत करावी लागणार आहे. गुलाबी थंडीमध्ये घाम गाळावा लागणार आहे. इथे चेंडू हवेमध्ये परफेक्ट मिडल ऑफ द बॅट. चेंडू सीमा पार. झाला 6 धाब्यानिशी दफलकावरती धावा. 16 धावा पूर्ण. अगदी आपण पाहतोय मुख्य मंचावरती उपस्थित सन्माननीय राकेश सर कवळे यांचं स्वागत झालेलं आहे. अगदी त्यांचं देखील शब्द सुमनांना आपण RCA प्रीमियर लीग 2026 मध्ये अगदी हृदयाच्या अंतःकरणापासून स्वागत करूया. वेलकम सर, वेलकम ऑन बोर्ड. येस, वन्स अगेन ओव्हर टू ग्राउंड. पुन्हा एकदा वळूया मैदानाच्या वरती जिथे इलिमिनेटरचा पहिला सामना सर्वांच्या भेटीला अगदी आलाय. क्वालिफायरचा पहिला सामना, माफ करा, क्वालिफायरचा पहिला सामना आला. यावेळेस कपिलच्या डोक्यावरून लॉंग ऑफच्या क्षेत्रामध्ये इथे फलंदाज फटका खेळतोय. एका धावेसाठी. एक धावेनिशी फलकावरती धावा पूर्ण झाल्यात. त्या म्हणजे 19 धावा. 19 धावा. दुसऱ्या षटकाच्या अखेरीस दफलकावरती 19 धावा झाल्यात. 50 धावांची गरज आहे सामना जिंकण्यासाठी एकंदरीत. त्यामधून 19 धावा पूर्ण झाल्यात. येणारे 12 चेंडू आणि 31 धावांची गरज असणार आहे. 12 चेंडू 31 धावा. या धावा कशा प्रकारे बनवल्या जाणार? 15.5 ची सरासरी प्रति षटक राखावी लागणार आहे. 12 चेंडू 31 धावा ही समीकरण आता बाकी आहे.
प्रकाश थळकर या खेळाडूबद्दल थोडीशी चर्चा करूया. चला, जिथे अगदी नवगाव गावातून बिलॉंग्स करणारा हा खेळाडू आपण पाहतोय ना, जर तुम्ही नवगाव गावाच्या क्रिकेटचा इतिहास पाहिलात ना, तर तब्बल 25 ते 30 वर्षांपासून खेळत आलेला हा खेळाडू अर्थातच प्रकाशजी थळकर आपण पाहतोय बॉलिंग ट्रॅक वरती. जेव्हा अगदी यावेळेस पहिल्या चेंडूवरती तिथे वेल सर्व, अगदी क्षेत्ररक्षणामधला क्लास. सी फॉर क्रिकेट, सी फॉर क्लास असं आपण म्हणत असतो, आणि ते क्षेत्ररक्षण. चला, यानंतर होणारा सामना आपण पाहतोय अगदी सामना असेल तो म्हणजेच सीजीपी शार्प्स वर्सेस WPS किंग्स संघ. नाणेफेकीसाठी लगेचच या टॉस बॉक्स मध्ये कवळे साहेब यांना विनंती असेल की आपल्या शुभ हस्ते नाणेफेकीचा कौल. इथे मेहुलच्या डोक्यावरून चेंडू चाललाय सीमारेषेच्या बाहेर. चौका राहुल भाई यांचा नंदी मथुरची चर्चा करणार आहे गाणं वाजलं. नाणेफेका होते. प्रकाश तळकर यांची गोलंदाजी पाहण्यासाठी जमलेला रसिक मायबाप प्रेक्षकांचा वर्ग आहे ना, याला इतिहास देखील साक्ष आहे. आणि तो खेळाडू मैदानाच्या वरती रसिक मायबाप प्रेक्षकांची मन जिंकतोय. मन जिंकणारी गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. लक्ष केंद्रित करणारी गोलंदाजी. अनुभव काय असतो, एक्सपिरियन्स इज अ बेस्ट टीचर इन अ लाईफ असं आपण नेहमी म्हणत असतो, आणि अगदी तो आपल्याला अनुभव पाहायला मिळतो मैदानाच्या वरती. झाला टॉस. इथे मोठा फटका आला मैदानाच्या वरती. लॉंगॉनच्या क्षेत्रावरून चेंडू ट्रॅव्हल सीमारेषेच्या बाहेर आलाय. हाय अँड हँडसम षटकार. केला जातो इथे मेहुल. क्षेत्ररक्षण अफलातून सर्वस्व समर्पित ज्याला म्हटलं जातं ना, ते क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला इथे मात्र मिळत आहे. नाणेफेकीचा कौल एका बाजूला सीजीपी एका बाजूला WPS असे दोन्ही संघातील खेळाडू. यावेळेचा चेंडू अव्वांतर आला. अतिरिक्त स्वरूपाची एक धाव. हा क्वालिफायरचा सामना, त्यानंतरचा एलिमिनेटरचा सामना असेल. येस, यावेळेसचा चेंडू टप्पा पडल्याच्या नंतर आपण पाहतोय अगदी यष्टी रक्षकाच्या हातामध्ये षटकाची होती हे सांगता. तिसऱ्या षटकाच्या अखेरीस दफलका धावा. WPS किंग्स won the toss and elected to bat first. यस, दफलकावरती धावा झाल्यात 34 धावा. अजूनही 6 चेंडू 16 धावांची आवश्यकता आहे. 50 धावांची आवश्यकता. 15 की 15 6 15 50 ला आहे ना. 34 किती झाल्या? 50 ला गेला ना. 35 झाल्या. 34 काय बोलतोस? 35 धावा चुकीची दुरुस्ती करतोय मित्रांनो. 35 धावा झाल्यात. 6 चेंडू आणि 15 धावांची आवश्यकता आहे. 6 चेंडू 15 धावा बरोबर ना. 6 चेंडू 15 धावांची आवश्यकता. यानंतरचा एलिमिनेटरचा सामना असेल. एका बाजूला WPS किंग्स संघ, दुसऱ्या बाजूला CGP शार्क संघ आपल्याला इन ऍक्शन मोड वरती पाहायला मिळणारा. 6 चेंडू 15 धावा, 6 बॉल 15 धावा असं समीकरण मैदानाच्या वरती सर्वांच्या भेटीला आपल्याला पाहायला मिळत आहे. अगदी मेहुल हमणे नवगाव गावचा सुपुत्र. चांगलं नाव मेहुलनं देखील क्रिकेटमध्ये कमवलंय. आज तेच क्रिकेट मैदानाच्या वरती दाखवावं लागणारा
इथे टप्पा पडल्याच्या नंतर पंच सांगतायत की दंडित करावा लागणार आहे. अवांतर धाव येते आहे. चला 15 मधून एक वजा करूया, एक मायनस करूया. धाव फलकावरती 14 धावा बाकी आहेत. 360 अंशाचं मैदान आहे आणि इथे अल्जेब्रा, इथे जोमेट्री, इथे भौगोलिक परिस्थितीचा विचार करावा लागणार आहे इथे. आणि इथे एका धावेचं कन्व्हर्जन 2 धावांमध्ये रनिंग बिटवीन द विकेट. चांगली मैदानाच्या वरती काय नाईस ऍथलेटिझम दाखवलं जात आहे. 2 धावा घेतल्या जातात. 14 मधून 2 आता वजा करावा लागतील. 6 चेंडूंमधून 1 चेंडू देखील वजा करावा लागेल. 5 चेंडू 14 12 धावांची गरज आहे. 5 चेंडू 12 धावा. इथे कव्हर्सच्या रिजन मधून चेंडू चाललाय. डीप एक्स्ट्रा कव्हर पर्यंत चेंडू पोहोचणार. एका धावेचं पुन्हा एकदा रूपांतर केलं जात आहे 2 धावांमध्ये. चांगलं क्षेत्ररक्षण. 2 धावा. दफलकावरती एकंदरीत धावा झाल्यात 40 धावा पूर्ण. 10 धावांची गरज येणारे 4 चेंडू आणि 10 धावा आपण पाहतोय. या धावा बनवल्या जाणार का? इथे मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. फटका पोहोचलाय. बॅटचा फ्लो चांगला होता परंतु टायमिंग प्रॉपर झालेला नाहीये. चेंडू निघाला. 3 चेंडू 10 धावा. अजूनही मॅच जीवित आहे. बघा जे बसलेले होते ते आता उभे राहिलेत का सामना पाहण्यासाठी, कारण का आपण पाहतोय हाय व्होल्टेज सामना. इथे यष्टीची फलंदाज आहे का प्रश्न पंचांना विचारला जातोय. पंचांनी केली आहे. 3ऱ्या पंचांकडे मागणी. इट्स ओव्हर टू थर्ड अंपायर. ऑन स्क्रीन डिसिजन पेंडिंग ऑन स्क्रीन. आपण पाहतोय गोलंदाजी मधला क्लास. फॉर्म इज अ टेम्पररी, क्लास इज अ परमनंट असं आपण नेहमी म्हणत असतो. वर्तुळा सर्कलला एक फॉर्म्युला लागू होतो मित्रांनो. तुम्ही या 10वी मध्ये आपण तो फॉर्म्युला इट्स अ नॉट आउट. नॉट आउट. 2 चेंडू 10 धावा. 2 चेंडू 10 धावांची आवश्यकता. काय यस, सामना चालू ठेवायचा. रिव्ह्यू साठी फक्त 15 सेकंद असतात. त्याच्या आतमध्ये तुम्हाला रिव्ह्यू मागायचा असतो. इथे फलंदाज होतोय बाद. बटचा चेंडू आणि 10 धावांची आवश्यकता. शेवटचा चेंडू हा. सिद्धू आता नाही बा. इथे मोठा फटका आलाय. चेंडू जाणार सीमारेषेच्या बाहेर. षटकार. 4 धावांनी विजय प्रस्थापित करणारा संघ आपण पाहिला. SGP स्टीमर्स हा संघ विजय प्रस्थापित करतोय या सामन्यावरती. जिंकणाऱ्या संघाचे हार्दिक अभिनंदन. हारलेल्या संघाचे अगदी हृदयाच्या अंतःकरणापासून कौतुक. आणि त्यांचा अगदी आपण पाहतोय कौतुक करावं तितकं कमी आहे. दोन्ही संघांनी चांगला खेळ दाखवला मैदानाच्या वरती. त्याबद्दल दोन्ही संघाचे कौतुक. मॅन ऑफ द मॅच या सामन्यातील डीजे कडे वळूया एका सुमधुर संगीतासाठी.